आज रसोईच्या गोडीमध्ये बनणार आहे सगळ्यांची फेवरेट कोफ्ता करी, तीही पालकपासून। अगदी मऊ, क्रीमी आणि खूपच चविष्ट, हॉटेलसारखी टेस्ट, तीही अगदी घरच्या घरी। पालक कोफ्ता बनवण्यासाठी इथे आपल्याला पालक लागणार आहे। तर मी इथे 2 मोठ्या जुड्या घेतलेल्या आहेत आणि याला स्वच्छ धुवून सुकून घेतलेला आहे। आता ही पालक आपल्याला अशी बारीक कापून घ्यायची आहे। इथे आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी आपल्याला अद्रक, हिरवी मिरची आणि लसूण लागणार आहे। यांना मी बारीक बारीक तुकड्यांमध्ये कापून घेतलेला आहे। हे मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि कांदा सुद्धा मी इथे कापून घेतलेला आहे। याला आपल्याला प्लस मोडवरती मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे। असं जाडसर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। आता त्याच भांड्यामध्ये आपण टमाट्याची प्युरी सुद्धा बनवून घेऊया। इथे आपली टोमॅटोची प्युरी सुद्धा तयार झालेली आहे। आता लगेच आपण कोफ्त्याचं सारण तयार करायला घेऊया। जे वाटण तयार केलेलं होतं ते 2 चमचे घालायचं। ओवा घालायचा, लाल तिखट, हळद, धनेपूड, गरम मसाला, बेसन पीठ आणि चवीप्रमाणे मीठ। आता याला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये आपण बेसन पीठ गरजेनुसार घालणार आहोत आणि पाण्याचा आपल्याला अजिबात वापर करायचा नाही आहे। पहिले चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर जेव्हा गरज लागेल तेव्हा थोडं थोडं पाणी शिंपडून याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। कारण की आपण ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे तर ह्याला पाणी सुटू शकतं। आता ह्याच्यामध्ये अजून मी बेसन पीठ ॲड करते। इथे आपलं कोफ्त्याचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता हाताला थोडंसं तेल लावून याचे गोळे तयार करून घ्यायचे। असे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला या तेल लावलेल्या चाळणीमध्ये ठेवायचे आहे। इथे आपले सगळे कोफ्ते बनवून तयार झालेले आहेत। आता ही गाळणी आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवून हे कोफ्ते आपल्याला वाफून घ्यायचे आहेत। तर मध्यम आचेवरती 5 मिनिटांसाठी मी यांना वाफून घेते आहे। इथे आपले कोफ्ते वाफतायत तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊया। कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचे आहे। तेल गरम झाल्यावर ह्याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत। तेजपान, मिरी आणि इलायची, जिरं घालायचं, जे आपण वाटण तयार केलेलं होतं ते घालायचं आणि याला चांगलं परतून घ्यायचं आहे। अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये टोमॅटो प्युरी टाकायची आहे आणि हेही चांगलं मिक्स करून घ्यायचं। ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा आणि टमाटर चांगले शिजवून घ्यायचे आहेत तोपर्यंत आपल्याला हे परतवत राहायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला काही ड्राय मसाले टाकायचे आहेत। हळद, काश्मीरी लाल मिरची, धनेपूड। आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता ह्या मसाल्यांना जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपण यांना परतून घेणार आहोत। इथे मसाल्याला तेल सुटायला लागलेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये दही घालायची आहे आणि दहीसुद्धा मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची। ग्रेव्ही बनवण्यासाठी ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता परत ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून याला शिजवून घेणार आहोत। ग्रेव्हीला मस्त असं तेल सुटलेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये गरम मसाला घालायचा आहे, कसुरी मेथी आणि थोडीशी कोथिंबीर, हे घालून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि जे कोफ्ते आपण वाफून घेतलेले आहेत हे घालायचे आहेत आणि याला ग्रेव्हीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर ह्याच्यामध्ये मीठ घालायचं चवीप्रमाणे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता परत ह्याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी मंद आचेवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। इथे बघा किती मस्त ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे।
आता आपण एका डिशमध्ये हिला सर्व करून घेऊया। गरमागरम क्रीमी आणि सगळ्यांची फेवरेट ही घ्या पालक कोफ्ता करी। हॉटेलसारखा लूक पण घरगुती टेस्ट, रोटी, नान किंवा भातासोबत परफेक्ट। ही पालक कोफ्ता करी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट्स करून सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।